नमस्कार युट्यूब फॅमिली। फडणवीस सरकारचा धडाकेबाज आणि ऐतिहासिक निर्णय, येणे परवानगीची सक्ती रद्द, जमीन महसूल कायद्यात ही मोठा बदल। चला तर कोणता आहे हा बदल ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। राज्यातील महायुती सरकारने जमीन महसूल कायद्यात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे जमीन मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणे म्हणजे अकृषक जमिनीसाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची सक्ती रद्द केली आहे। यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र येणे परवानगी घेण्याची गरज भासणार नाही। तसेच बांधकामासाठी झालेला मंजूर आराखडा हीच येणे परवानगी असेल। तर अकृषक करही रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। नव्या निर्णयानुसार आता अकृषक कर आकारला जाणार नाही, तर जमीन मालकांना फक्त एक रकमी रूपांतरण अधिमूल्य भरावे लागेल। या रकमेच्या भरपाईनंतर जमीन अकृषक वापरासाठी रूपांतर होईल। याशिवाय बांधकाम आराखडा मंजुरी असल्यास सनद घेण्याची गरज देखील असणार नाहीये, तीच मंजुरी येणे असेल। या निर्णयामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया जलद, सोपी आणि पारदर्शक होईल। दरम्यान जमीन मालकांना जमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घ्यावी लागत होती। त्याचबरोबर येण्यासाठीही अनेक कागदपत्रे सादर करावी लागत होती, जे जिकिरीचे आणि वेळखाऊ काम होते। पण आता महसूल विभागाने तयार केलेल्या नवीन कार्यपद्धतीनुसार बांधकाम आराखडा मंजुरीच येणे मानले जाईल। ही महसूल विभागासाठी ही कार्यपद्धती लागू झाली असून राजपत्रात देखील ती प्रकाशित करण्यात आली आहे। साधारणतः पहिली गोष्ट म्हणजे नवीन बदलानुसार येणे परवानगी घ्यावी लागेल का, तर नाही। बिगर कृषी वापरासाठी स्वतंत्र येणे परवानगीची आवश्यकता आता राहणार नाही। दुसरे प्रश्न म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक आहे का, तर याचे उत्तर नवीन निर्णयानुसार स्वतंत्र मंजुरी घेण्याची अट काढून टाकण्यात आली आहे। तिसरे प्रश्न म्हणजे हा निर्णय कोणाच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा बदल केला। चौथे प्रश्न, जमीन मालकांना याचा काय फायदा होईल, तर जमीन रूपांतर प्रक्रिया सोपी होऊन वेळ आणि प्रशासकीय अडथळे कमी होतील। पाचवा प्रश्न, हा बदल केव्हा लागू होणार आहे, सरकारकडून अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर हा बदल लागू होईल।